मराठवाड्यामध्ये पाऊस आणि पुरामुळे हाहाकार, 5 जणांचा मृत्यू, 100हून अधिक जनावरे दगावली. 75 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चिखल. जालना जिल्ह्यात मुसळधार पावसाचं थैमान. परतूरमधल्या गोळेगावाला पुराचा वेढा. 500हून अधिक जण पुरामुळे गावात अडकून. धाराशिव, बीड आणि सोलापुरातल्या शाळा कॉलेजेसना आज सुट्टी जाहीर. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून प्रशासनाचा निर्णय. राज्यात आणखी 2 दिवस मुसळधार पावसाचा इशारा. मराठवाड्यामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता, तर पुणे, अहिल्यानगर आणि सोलापुरातही धो-धो बरसणार. मराठवाड्यासह राज्यावर ओल्या दुष्काळाचं संकट. सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करावा. सामनाच्या अग्रलेखातून सरकारकडे मागणी. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक. मराठवाड्यातल्या पूरस्थितीसह शेतीच्या नुकसानीवर चर्चा होणार. राज्यात ओला दुष्काळ जाहीर होणार का, याकडे लक्ष. मनसेनं हकालपट्टी केलेल्या वैभव खेडेकरांचा आज भाजपत प्रवेश. रत्नागिरीतले शेकडो कार्यकर्त्यांसह प्रवेश करणार. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत होणार प्रवेश. शनी शिंगणापुरातल्या शनैश्वर देवस्थान ट्रस्ट बरखास्त. आता अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी पाहणार प्रशासक म्हणून कारभार. राज्यात 20 नवे जिल्हे आणि 81 तालुके निर्मितीचा प्रस्ताव. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. नेरूळ उरण मार्गाच्या लोकलमधली गर्दी होणार कमी. मार्गावर लवकरच 1.5 पट फेऱ्या वाढवणार. प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार. आणि अमेरिकेच्या H-1B व्हिसाला चीनच्या के व्हिसाची टक्कर. जगभरातल्या कुशल कामगारांसह व्यावसायिकांना देशात येण्यासाठी साथ.